In last lecture we are done with the introduction of transition and inner transition elements, position in the periodic table, electronic configuration of chromium and copper, as well as oxidation state of the first transition series. Now today we are going to deal with the physical property of first transition series, trends in atomic property of first transition series. This topic is very huge, that's why we are going to cover only four topics: atomic and ionic radii, ionization enthalpy, metallic properties, and magnetic properties. So let's begin with the physical property of first transition series. All transition elements are metal and shows property that are characteristics of metals. जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत दॅट इज आपण त्याला काय म्हटलेलं आहे की ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, ते ट्रान्झिशन एलिमेंट्स हे मेटल्स आहे आणि ते मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स काय करतात, शो करतात. दे आर हार्ड, लस्ट्रस, मेएबल, डक्टाइल्स अँड फॉर्म्स अलॉय विथ अदर मेटल्स. ते हार्ड आहेत, त्याचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे डी ब्लॉक्स एलिमेंट्स आहेत ज्याला आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हटलेले आहेत, ते सगळे मेटल्सचे कॅरेक्टर्स दाखवतात. त्या मेटल्सचे कॅरेक्टर्स आपल्याला माहिती आहेत काय आहेत, तर हार्ड, लस्ट्रस, मेएबल, डक्टाइल्स अँड ऑलाईज फॉर्म करू शकतात ते अदर मेटलसोबत. ॲज वेल ॲज दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ते गुड कंडक्टर्स कशाचे आहे, हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. आपल्याला माहिती आहे मेटॅलिक कॅरेक्टर्समध्ये सगळ्यात चांगलं मेटॅलिक प्रॉपर्टीज कुठली असते, तर ते गुड कंडक्टर असतात हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. एक्सेप्ट झिंक, कॅडमियम, मर्क्युरी, except zinc, cadmium, mercury, manganese, all the other transition elements have one or more टिपिकल मेटॅलिक स्ट्रक्चर ॲट ॲम्बियंट टेम्परेचर. एक सर्टन टेम्परेचरमध्ये, ॲम्बियंट टेम्परेचरमध्ये जे झिंक आहे, कॅडमियम आहे, मर्क्युरी आणि मॅग्नीज. झिंक, कॅडमियम, मर्क्युरी आणि मॅग्नीज हे ॲम्बियंट टेम्परेचरला एक टिपिकली मेटॅलिक स्ट्रक्चर दाखवत असतात. काय दाखवत असतात, टिपिकली मेटॅलिक स्ट्रक्चर दाखवत असतात. कोण, झिंक, कॅडमियम, मर्क्युरी आणि मॅग्नीज हे फक्त चार मेटल्स जे आहे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचे, हे एक ऑफ सर्टन टेम्परेचरमध्ये, ॲम्बियंट टेम्परेचरमध्ये टिपिकली मेटॅलिक स्ट्रक्चर शो करत असतात. दिस ट्रान्झिशन मेटल आर व्हेरी हार्ड अँड हॅव लो व्हॉलेटिलिटी. दे पोजेस हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. यामध्ये जेवढे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमधले ट्रान्झिशन सिरीजमधले मेटल्स आहेत, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमधले स्कॅन्डियमपासून तर झिंकपर्यंत, यामध्ये जे हाय मेल्टिंग पॉईंट्स आणि बॉइलिंग पॉईंट्स काय करतात, शो करतात. हाय मेल्टिंग पॉईंट्स आणि बॉइलिंग पॉईंट शो करतात कारण ते व्हेरी हार्ड आहे आणि त्यांची व्हॉलेटिलिटी काय आहे, लो आहे. एक्सेप्ट झिंक, कॅडमियम अँड मर्क्युरी. फक्त झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी हे जे आहे हे हार्ड नाही आहेत आणि त्याची व्हॉलेटिलिटी लो नाही आहे आणि त्यामुळे त्यांची जे झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी आहे हे लो व्होल्टिलिटी आणि लो हार्ड आहे, म्हणजे कमी हार्ड आहे. नेक्स्ट पॉईंट इज द ग्राफ दाखवलेला आहे, ट्रेंड्स इन मेल्टिंग पॉईंट्स ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. फर्स्ट ट्रान्झिशन एलिमेंटचा ग्राफ शो केलेला आहे. यामध्ये बघा ॲटॉमिक नंबर दाखवत आहे आणि मेल्टिंग पॉईंट्स दाखवलेला आहे. तर हे जे रेड याच्यामध्ये दाखवलेलं आहे हे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे, पर्पलवालं सेकंड ट्रान्झिशन सिरीज आहे आणि ग्रीनवालं थर्ड ट्रान्झिशन सिरीज आहे. तर फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये टिटॅनियम बघा, टिटॅनियम, त्याच्यानंतर क्रोमियम जास्त आहे, त्यानंतर मॅग्नीजची लो आहे. आपण ऑलरेडी पहिलेच म्हटलेलं आहे मर्क्युरी, मॅग्नीज हे लो मेल्टिंग पॉईंट शो करतात. मर्क्युरी, मॅग्नीज आणि झिंक, क्रोमियम हे एक्सेप्शनल केस आहेत यामधल्या बाकीच्या कंपॅरिझनमध्ये. त्यानंतर सेकंड ट्रान्झिशन सिरीज हे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजपेक्षा जास्त मेल्टिंग पॉईंट हाय आहे आणि थर्ड ट्रान्झिशन सिरीजचा दोनही ट्रान्झिशन फर्स्ट अँड सेकंड ट्रान्झिशन सिरीजपेक्षा हाय मेल्टिंग पॉईंट्स दाखवत आहे. नेक्स्ट टॉपिक इज trends in atomic property of the first transition
सिरीज. आपल्याला फक्त फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचं बघायचे आहे, तर आपण ॲटॉमिक प्रॉपर्टीज बघणार आहोत फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये. फर्स्ट आहे ॲटॉमिक अँड आयनिक रेडाय. ॲटॉमिक अँड आयनिक रेडाय. ॲटॉमिक रेडाय ऑफ द एलिमेंट ऑफ द ट्रान्झिशन सिरीज डिक्रीजेस ग्रॅज्युअली फ्रॉम लेफ्ट टू राईट. जेव्हा आपण लेफ्ट टू राईट मूव्ह करत आहोत त्यावेळेस त्यांची जे ॲटॉमिक रेडियस आहे, ही ॲटॉमिक रेडियस काय होत चाललेली आहे, डिक्रीज होत चाललेली आहे. म्हणजे आपण स्कॅन्डियमपासून जेव्हा झिंकपर्यंत मूव्ह करत आहोत त्यावेळेस लेफ्ट टू राईट जेव्हा आपण मूव्ह करत आहोत तर त्यावेळेस ॲटॉमिक रेडाय काय होत चाललेली आहे, डिक्रीज होत चाललेली आहे. ॲज वी मूव्ह अक्रॉस अ ट्रान्झिशन सिरीज फ्रॉम लेफ्ट टू राईट द न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस बाय 1 युनिट ॲट अ टाईम. म्हणजे जेव्हा आपण स्कॅन्डियमपासून तर झिंकपर्यंत मूव्ह करत आहोत, लेफ्ट टू राईट मूव्ह करत आहोत त्यावेळेस न्यूक्लिअर चार्ज काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. कसा, 1/1 युनिट, बाय 1 युनिट. 1 युनिटनी न्यूक्लिअर चार्ज काय होत आहे, इन्क्रीज होत चाललेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 1 याच्याने वाढत चाललेला आहे. स्कॅन्डियमचा 21 आहे, टिटॅनियमचा 22 आहे, व्हॅनेडियमचा 23 आहे. तर एक युनिटनी इन्क्रीज होत आहे. मग त्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे डी सबशेल्समध्ये काय होत चाललेले आहे, वाढत जात आहे आणि त्यामुळे त्याचं न्यूक्लिअर चार्ज काय होत आहे, एका युनिटनी इन्क्रीज होत चाललेलं आहे. द लास्ट फिल्ड इलेक्ट्रॉन एंटर अ पेन अल्टिमेट n-1 डी सबशेल. म्हणजे जे लास्ट इलेक्ट्रॉन्स आहे, लास्टचा इलेक्ट्रॉन्स हा कशामध्ये फिल होतो, n-1 डी सबशेलमध्ये फिल होतो. द डी orbitals in an atom are less penetrating or more diffused and therefore d electrons offer smaller screening effect. आता यामध्ये बघा, जेव्हा हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या याच्यामध्ये डी ऑर्बिटल्सचं आपण बघत आहोत, म्हणजे डी ट्रान्झिशन सिरीजचं बघत आहोत. तिथे तुम्ही एखादा स्कॅन्डियम जर सपोज तुम्ही एलिमेंट पकडलेला आहे तर यामध्ये बघा इथे न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये त्याचा जो शेवटचा ऑर्बिटल राहणार आहे हा डी ऑर्बिटल राहणार आहे. शेवटचा ऑर्बिटल काय राहणार आहे, डी ऑर्बिटल राहणार आहे. न्यूक्लियस, एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल आणि हा पकडू आपण डी ऑर्बिटल्स. तर डी ऑर्बिटल जो राहणार आहे हा पेनिट्रेटिंग राहणार आहे. पेनिट्रेटिंग आणि म्हणजे तो सगळ्यात जास्तीत जास्त पेनिट्रेटिंग म्हणजे खूप अंदर नाही, लेस पेनिट्रेटिंग राहणार आहे, खूप अंदर नाही राहणार आहे, म्हणजे तो आउटर मोस्ट शेलला राहणार आहे. आणि डिफ्यूज राहणार आहे, तो पसरलेला राहणार आहे. आणि त्यामुळे त्याचा जो स्क्रीनिंग इफेक्ट आहे, म्हणजे न्यूक्लियसमध्ये स्क्रीनिंग इफेक्ट राहणार आहे. हा स्क्रीनिंग इफेक्ट काय राहणार आहे, स्मॉल राहणार आहे. म्हणजे न्यूक्लियस हा शेवटपर्यंत देखील काय करणार, त्याचे पॉझिटिव्ह चार्ज पोहोचवणार आणि त्यामुळे शेवटचा इलेक्ट्रॉन देखील न्यूक्लियसकडे काय करणार, अट्रॅक्ट करणार आहे, ड्यू टू स्मॉलर स्क्रीनिंग इफेक्ट. नेक्स्ट पॉइंट इज द रिझल्ट इज द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अल्सो इन्क्रीजेस. आणि त्यामुळे लेस स्मॉलर स्क्रीनिंग इफेक्ट असल्यामुळे काय होतं आहे की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होत आहे, इन्क्रीजेस होत आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जमध्ये बघा हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसच्या शेवटपर्यंत पॉझिटिव्ह चार्ज पोहोचवून तो इलेक्ट्रॉन्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. कारण स्क्रीनिंग इफेक्ट काय असतो, कमी असतो. आणि स्क्रीनिंग इफेक्ट कमी असल्यामुळे शेवटचा इलेक्ट्रॉन देखील न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होत असतो. आणि अट्रॅक्ट असल्यामुळे त्याचा जो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय असतो, इन्क्रीज होत असतो. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत असल्यामुळे त्याचा ॲटॉमिक रेडाय काय होईल, डिक्रीज होत जाणार. जर हा इकडे अट्रॅक्ट झाला तर याच्यामधला साईज जो आहे हा कमी होईल आणि त्यामुळे काय होणार, ॲटॉमिक रेडाय काय होणार, डिक्रीज होणार. द रिझल्ट इज दॅट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ऑल्सो इन्क्रीजेस ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस अलॉंग अ ट्रान्झिशन सिरीज. जसं जसं ट्रान्झिशन सिरीज जात आहे तसं तसं तुमचं काय होत आहे, न्यूक्लिअर इफेक्टिव्ह चार्ज इन्क्रीज होत आहे ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर जसं जसं वाढत जात आहे तसं तसं त्याच्यामध्ये लेस पेनेट्रिंग होत आहे आणि त्यामुळे मोर डिफ्यूज स्ट्रक्चर फॉर्म होतं आहे. आणि मोर डिफ्यूज स्ट्रक्चर फॉर्म झाल्यामुळे काय होतं की ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत गेल्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होतो, इन्क्रीज होत जातो. हेन्स द ॲटॉमिक रेडाय
डिक्रीजेस ग्रॅज्युअली अक्रॉस द ट्रान्झिशन सिरीज फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि त्याचा रिझल्ट आपल्याला काय मिळत आहे, ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जात आहे आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ऑल्सो इन्क्रीज होत जात आहे. आणि त्यामुळे ॲटॉमिक चार्ज जर इन्क्रीज झालं तर शेल्स वाढत जाते आणि त्यामुळे स्क्रीनिंग इफेक्ट लेस असल्यामुळे स्क्रीनिंग इफेक्ट लेट असल्यामुळे जो न्यूक्लियसचा आहे हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होईल आणि त्यामुळे ॲटॉमिक रेडाय डिक्रीजेस होत चाललेली आहे. आता द एलिमेंट ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. आपण पहिलेच ऑक्सिडेशन स्टेट जेव्हा बघितलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज हे खूप सारे ऑक्सिडेशन स्टेट दाखवते, जसं की मॅग्नीज +2 to +7 दाखवतं. त्याचप्रमाणे दोन यावरती डिपेंड करत आहे. द ट्रेंड इन आयनिक रेडाय दस कॅन बी स्टडी विथ दोन टाईप्समध्ये ते शो करतं. एलिमेंट हॅविंग सेम ऑक्सिडेशन स्टेट अँड कन्सिडरिंग वेरियस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेम एलिमेंट. आता यामध्ये आयनिक रेडाय जे बघायची आहे ही दोन टाईपमध्ये आपण बघू शकतो. त्यामध्ये जेव्हा एलिमेंट्स हा सेम ऑक्सिडेशन स्टेट दाखवत आहे, जसं +2 +3 वगैरे, आणि कन्सिडरिंग द वेरियस ऑक्सिडेशन स्टेट, एकाच ॲटम्सचे एकाच एलिमेंट्सचे ऑक्सिडेशन स्टेट काय राहतील, वॅरीज करतील. या प्रकारे आपल्याला त्याच्या दोन टाईप्समध्ये आयनिक रेडाय काय करायच्या बघायच्या आहेत. तर पहिलं आपण बघूया की एलिमेंट हॅविंग सेम ऑक्सिडेशन स्टेट. फॉर द सेम ऑक्सिडेशन स्टेट with an increasing of nuclear charge or gradual decreases in ionic radii. जेव्हा आपण सेम ऑक्सिडेशन स्टेट बघत आहोत ज्यामध्ये एलिमेंट्स डिफरंट राहतील पण ऑक्सिडेशन स्टेट काय राहतील, सेम राहतील, +2 और +3, तर त्यावेळेस काय होतं आहे की जी आयनिक रेडाय आहे ही डिक्रीज होत चाललेली आहे. आयनिक रेडाय काय होत चाललेली आहे, डिक्रीज होत चाललेली आहे विथ इंक्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. आपण कारण काय करत आहोत की लेफ्ट टू राईट मूव्ह करत आहोत. लेफ्ट टू राईट मूव्ह केल्यामुळे काय होते, त्यामध्ये एक डी ऑर्बिटल्समध्ये एक ॲटम इन्क्रीज होत चाललेला आहे, बट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये ते लॉस पण होत चाललेलं आहे. तर त्यावेळेस काय दिसतं आपल्याला की न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत चाललेला आहे आणि त्याचमुळे जसं ॲटॉमिक रेडायमध्ये दाखवतं त्याच प्रकारे यामध्ये पण काय दाखवतं की ऑक्सिडेशन स्टेट सेम ऑक्सिडेशन स्टेट असेल तर न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत चाललेत, आयनिक रेडाय काय होत चाललेली आहे, डिक्रीज होत चाललेली आहे. द ट्रेंड इन प्रोनाउन्स्ड फॉर द डायव्हॅलंट आयन ऑफ द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. डाय म्हणजे 2 आणि व्हॅलंट म्हणजे 2 व्हॅलन्स. तो सो हे जे दाखवते ते डायव्हॅलंट्स मीन्स 2+ आयन्स. जर आपण 2 आयन्स कन्सिडर केलेले आहेत की क्रोमियम 2+ आहे, ते ई नाही आहे, क्रोमियम 2+, त्यात तो किती शो करतो आयनिक रेडाय, 82 पिकोमीटर शो करत आहे. आणि Cu2+ हे 72 पिकोमीटर शो करत आहे. तर बघा क्रोमियम आणि यामध्ये काय होत चाललेली आहे, क्रोमियम 2+ यांच्या दोघांमध्ये 2+ आहे आणि कॉपर 2+ हे काय दाखवत आहे, 2 + 72 पिकोमीटर एनर्जी आयनिक रेडाय शो करत आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज सेकंड वन काय आहे की सेम एलिमेंट शोज डिफरंट atomic radii. The oxidation state of the same element shows difference of 1 unit डिफरन्स असलेला दाखवते काय, ऑक्सिडेशन स्टेट, दॅट इज M+, M2+, M3+, M4+ अँड सो ऑन. द ऑक्सिडेशन स्टेट आपण यामध्ये दुसरा पॉईंट काय घेतलेला होता की एलिमेंट्स हॅविंग सेम ऑक्सिडेशन स्टेट हा फर्स्ट पॉईंट होता. तर सेकंड काय घेतलेला आहे, कन्सिडरिंग वेरियस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेम एलिमेंटचे ऑक्सिडेशन स्टेट वेरियस राहू शकते आणि त्यामध्ये जो डिफरन्स राहणार आहे हा 1 युनिटचा डिफरन्स राहणार आहे. जसं जसं इलेक्ट्रॉन्स लॉस करणार तसं ते ऑक्सिडेशन स्टेट मिळणार. विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ऑल्सो इन्क्रीजेस. हायर ऑक्सिडेशन स्टेट राहिलं तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय राहणार आहे, इन्क्रीज राहणार आहे आणि त्यामुळे
आयनिक रेडाय का होतं, डिक्रीज होत जातं आणि त्यामुळे आयनिक रेडाय का होत जातं, डिक्रीज होत जातं. कॅन वी ऑब्झर्व फ्रॉम M2+ टू M3+. जेव्हा आपण M2+ ते M3+ बघत आहोत त्यावेळेस M2+ एक इलेक्ट्रॉन जास्त असतो ॲज कम्पेअर टू M3+. तर मग अशा वेळेस काय होतं आहे की जसं तुम्ही समोर जाणार आहे मीन्स त्यांची M2+पेक्षा M3+ची जी आयनिक रेडाय आहे ही काय होणार आहे, कमी आयनिक रेडाय दिसते. Ionic radii of transition element are smaller than ionic radii of representative elements of the same period. जेव्हा तुम्ही सेम पिरियड्समध्ये म्हणत आहे, सेम पिरियड्समध्ये म्हणजे त्यामध्ये S ब्लॉक पण आलेला आहे, P ब्लॉक पण आलेला आहे आणि D ब्लॉक पण आलेला आहे. तर अशा वेळेस तुम्हाला काय दिसणार, आयनिक रेडाय ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट ही स्मॉलर दॅन आयनिक रेडाय ऑफ द सेम पिरियड. म्हणजे सेम पिरियडमध्ये तुम्हाला एस ब्लॉक जर तुम्ही पकडला तर एस ब्लॉकमध्ये आयनिक रेडाय ही जास्त दिसेल ॲज कम्पेअर टू डी ब्लॉक एलिमेंट. यामध्ये ग्राफ रिप्रेझेंट केलेला आहे बघा, ट्रेंड्स इन ॲटॉमिक रेडाय ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. यामध्ये तीनही सिरीजचं दिलेलं आहे. ग्रीनमध्ये फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज शो करत आहे, ब्ल्यूमध्ये सेकंड ट्रान्झिशन सिरीज शो करत आहे आणि रेडमध्ये थर्ड ट्रान्झिशन सिरीज शो करत आहे. तर यामध्ये जी फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे या फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये स्कँडियमची आयनिक रेडाय जास्त आहे. त्यानंतर मग जसं जसं तुम्ही स्कँडियमपासून समोर जात आहे त्यावेळेस त्याची आयनिक रेडाय का होत चाललेली, ॲटॉमिक अँड आयनिक रेडाय कमी होत चाललेली आहे. सो नेक्स्ट टॉपिक इज नेक्स्ट टॉपिक इज आयनायझेशन एन्थॅल्पी. नेक्स्ट टॉपिक काय आहे, आयनायझेशन एन्थॅल्पी. तर आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे इलेक्ट्रॉन्स बाहेर काढल्यानंतर जी एनर्जी लागते ती आहे. तर द आयनायझेशन एन्थॅल्पी ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट आर इंटरमिडिएट बिटवीन दोज ऑफ एस ब्लॉक और पी ब्लॉक एलिमेंट. आयनायझेशन एन्थॅल्पी ही ट्रान्झिशन मेटल्सची जी आहे ती मधात आहे एस आणि पी ब्लॉक एलिमेंट्सच्या. ठीक आहे, म्हणजे एस ब्लॉक आणि पी ब्लॉक कन्सिडर केलं तर जे डी ब्लॉक एलिमेंट आहे किंवा ट्रान्झिशन एलिमेंट्स आहे हे ट्रान्झिशन एलिमेंट्सला ही म्हणजे इंटरमिजिएट आहे एस आणि पी ब्लॉक्सच्या एलिमेंटमध्ये. म्हणजे जर आपण एस ब्लॉक एलिमेंट्सचा जर इलेक्ट्रॉन्स काढलाय तर तो काय होईल, निघेल. नंतर त्याच कंपॅरिझनमध्ये जर आपण डी ब्लॉक एलिमेंट्सचा जर आपण इलेक्ट्रॉन्स काढलेला आहे तर त्याची जी एनर्जी लागणार आहे ही एनर्जी एस आणि पी ब्लॉक्सच्या एलिमेंट्समधून जेव्हा आपण इलेक्ट्रॉन्स काढतो त्याच्या काय राहणार आहे, नियर अबाउट मधातली राहणार आहे, एक्झॅक्ट नाही राहणार आहे, नियर अबाउट राहणार आहे. द सजेस्ट दॅट ट्रान्झिशन एलिमेंट आर लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन एलिमेंट ऑफ ग्रुप 1 अँड 2. ग्रुप 1 अँड 2 कुठला आहे, ग्रुप 1 अँड 2 हा एस ब्लॉक एलिमेंट राहणार आहे. तर जेव्हा ट्रान्झिशन जर आपण बघितलं तर एस ब्लॉक एलिमेंट हे काय असतात, मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात आणि ट्रान्झिशन एलिमेंट हे आहे लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स आहे. आणि लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स असल्यामुळे ते काय करतात, आयोनिक आणि कोव्हॅलंट बॉन्ड काय करतात, फॉर्म्स करतात. मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स असतील तर ते काय करतील, फक्त कोव्हॅलंट आयोनिक बॉन्ड फॉर्म करतील आणि लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे त्यामुळे ते काय फॉर्म करतात, आयोनिक आणि कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करत आहे. जनरली इन द लोअर ऑक्सिडेशन स्टेट these elements form ionic compound while in the higher oxidation state they form covalent compound. आता आपण म्हटलेलं आहे की ट्रान्झिशन एलिमेंट्स हे लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असल्यामुळे ते आयनिक आणि कोव्हॅलंट हे दोनही बॉन्ड फॉर्म करतात. तर मग आता बघायचं आहे की आयनिक बॉन्ड कुठे फॉर्म होईल आणि कोव्हॅलंट बॉन्ड कुठे फॉर्म होईल. तर लोअर ऑक्सिडेशन स्टेट ज्यांच्यामध्ये राहणार आहे ते लोअर ऑक्सिडेशन स्टेटवाले जे एलिमेंट्स राहतील हे आयनिक कंपाऊंड फॉर्म करतील आणि हायर ऑक्सिडेशन स्टेटवाले एलिमेंट्स काय फॉर्म करतील, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतील. फॉर अ गिवन एलिमेंट देअर इज अ सबस्टिशनल इंक्रीजेस फॉर्म
the first ionization enthalpy E1 to the third आयनायझेशन एन्थाल्पी IE3. म्हणजे एखादंच कंपाऊंड आपण कम्पेअर केलेला आहे. फर्स्ट जसं तुम्ही टिटॅनियम कम्पेअर टिटॅनियम करू शकता किंवा स्कॅन्डियम करू शकता, कुठल्याही एलिमेंट करू शकता. तर त्यामध्ये स्कॅन्डियम जर मी घेतला आहे तर स्कॅन्डियममध्ये IE1 म्हणजे आयनायझेशन एनर्जी 1 ही लेस असते ॲज कम्पेअर टू आयनायझेशन एनर्जी 3. म्हणजे जेव्हा तुम्ही स्कॅन्डियम कम्पेअर करता तेव्हा न्यूक्लियस आणि त्याचं जे लास्ट ऑर्बिटल आपण घेतलेलं आहे, तर बघा जो फर्स्ट लास्ट ऑर्बिटल्समधला एक इलेक्ट्रॉन निघाला म्हणजे काय झालं, आयनायझेशन एनर्जी 1. मग आयनायझेशन एनर्जी लास्ट ऑर्बिटलमधला इलेक्ट्रॉन इझिली निघू शकतो कारण त्यांची शिल्डिंग इफेक्ट कमी असतो आणि त्यामुळे आपल्याला एनर्जी कमी लागणार शेवटच्या शेलमधून इलेक्ट्रॉन बाहेर काढायसाठी. तसंच जर आपण फर्स्ट काढतो म्हटलं म्हणजे न्यूक्लियस जवळच्या शेलमधला जर इलेक्ट्रॉन काढतो म्हटलं तर त्यामध्ये न्यूक्लियसला अट्रॅक्ट करताना जो हा इलेक्ट्रॉन जाणार आहे हा इलेक्ट्रॉन्स जास्त अट्रॅक्ट करतो आणि त्यामुळे हा इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करायसाठी किंवा काढायसाठी आपल्याला एनर्जी काय लागणार आहे, जास्त लागणार आहे. म्हणजे स्कॅन्डियमला शेवटचा ऑर्बिटल्समधले इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करायसाठी दॅट इज IE1 किती लागत आहे, 632 लागत आहे. तर थर्ड IE3 काढायसाठी 2450 एनर्जी लागत आहे. म्हणजे फर्स्ट एनर्जी ही आहे आयनायझेशन एनर्जी फर्स्ट ही काय लागत आहे, कमी लागत आहे ॲज कम्पेअर टू थर्ड आयनायझेशन एन्थाल्पी. नेक्स्ट पॉइंट इज as we move across the transition series, slight variation is observed in the successive enthalpies IE1, IE2, IE3 of this एलिमेंट. आपण जसं मूव्ह करत आहोत ट्रान्झिशन सिरीजला फर्स्टपासून तर लास्टपर्यंत, तर सगळ्या याच्यामध्ये फर्स्ट जे IE ही आहे ही कमी लागत आहे ॲज कम्पेअर टू सेकंड ॲज कम्पेअर टू थर्ड. इथे ग्राफ शो केलेला आहे ट्रेंड्स इन द फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. यामध्ये फर्स्ट ट्रान्झिशन एन्थाल्पी दिलेली आहे आणि यामध्ये ट्रान्झिशन मेटल्स दिलेले आहे. तर ट्रान्झिशन मेटलमध्ये हा जो फर्स्ट सिरीज आहे टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम ही आहे तुमची फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज विच इज स्लाइडली इन्क्रीजिंग अँड देन डिक्रीजिंग. आणि दुसरी आहे दुसरी ट्रान्झिशन सिरीज आहे. हे फर्स्ट आणि सेकंड ट्रान्झिशन सिरीजमध्ये बघा काय डिफरन्स दिसत आहे, जास्त डिफरन्स नाही दिसत आहे. बट थर्ड ट्रान्झिशन सिरीजमध्ये काय होतं आहे की जे आयनायझेशन एनर्जी आहे ही आयनायझेशन एनर्जी जास्त दिसत आहे HF मध्ये बघा. आणि फर्स्ट आणि सेकंड ट्रान्झिशन सिरीजमध्ये थोडीशी कमी आहे. बट थर्ड ट्रान्झिशन सिरीजमध्ये काय दिसत आहे, थर्ड ट्रान्झिशन सिरीजमध्ये मग थर्ड ट्रान्झिशन सिरीजमध्ये जास्त का दिसत आहे हे आता आपण बघूया. द ॲटम्स ऑफ द एलिमेंट ऑफ थर्ड ट्रान्झिशन सिरीज पोजेस फील्ड 4f ऑर्बिटल. फर्स्ट आणि सेकंड ट्रान्झिशन सिरीजमध्ये 4f ऑर्बिटल नसतो. थर्ड ट्रान्झिशन सिरीजमध्ये काय असतो, 4f ऑर्बिटल्स असतो. 4f ऑर्बिटल काय शो करतो, पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑन अकाउंट ऑफ देअर पेक्युलर डिफ्यूज शेप. आणि प्युअर शिल्डिंग इफेक्ट असल्यामुळे ते काय शो करतात, डिफ्यूज शेप शो करतात. जसं आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलेलं आहे त्यामध्ये बघा आपण म्हटलेलं होतं की शिल्डिंग इफेक्ट स्मॉलर शिल्डिंग इफेक्ट असल्यामुळे तो काय करतो, शेवटचा इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. त्याचप्रकारे यामध्ये काय होतं आहे की तिथे डी ऑर्बिटलच होतं आहे, यामध्ये काय आहे एफ ऑर्बिटल्स देखील आलेलं आहे. एफ ऑर्बिटल्समध्ये जर शिल्डिंग इफेक्ट कमी असेल तर पुअर शिल्डिंग इफेक्ट असेल तर शिल्डिंग इफेक्टमुळे हे जे बाकीचे जे शेल्स आहे हे शेल्स याला शिल्ड करू शकत नाही आणि त्यामुळे हे काय करतील, हा जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस हा एफ ऑर्बिटल्सला काय करणार नाही, स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकणार नाही. आणि स्वतःकडे अट्रॅक्ट न केल्यामुळे काय होतं आहे की शिल्डिंग इफेक्ट कमी आहे आणि त्यामुळे हे शिल्ड करू शकत नाही. आणि शिल्ड करू शकत नसल्यामुळे हा जो एफ ऑर्बिटल आहे हा या न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होईल आणि अट्रॅक्ट होत असल्यामुळे हा जो न्यूक्लियस आहे हा एफला काय करणार, स्वतःकडे अट्रॅक्ट करेल आणि
टाईटली बॉन्ड करून ठेवेल आणि टाईटली बॉन्ड करून ठेवत असल्यामुळे जो 4F आहे हा यामधनं इलेक्ट्रॉन निघणं डिफिकल्ट जाईल आणि इलेक्ट्रॉन निघणं डिफिकल्ट जातं, त्यामुळे जे आयनायझेशन एन्थॅल्पी आहे ही आयनायझेशन एन्थॅल्पी जास्त लागेल. काय होतं आहे यामध्ये, जे न्यूक्लियस आहे यामध्ये जो शेवटचा F ऑर्बिटल आहे या शेवटचा F ऑर्बिटल्समधला न्यूक्लियसकडे अट्रॅक्शन जास्त असते ड्यू टू पुअर शिल्डिंग इफेक्ट. पुअर शिल्डिंग इफेक्ट असल्यामुळे त्यांचा जो अट्रॅक्शन आहे हे जास्त आहे. अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे न्यूक्लियस आहे हा शेवटच्या इलेक्ट्रॉनला देखील काय करतात, टाईटली बॉन्ड करून ठेवतात, टाईटली पकडून ठेवतात आणि त्यामुळे त्यांचे जे आयनायझेशन एन्थॅल्पी आहे ही जास्त आहे ॲज कम्पेअर टू first transition series and second transition series. As a result, the valence electron experience greater nuclear attraction. Poor shielding असल्यामुळे जो न्यूक्लिअर अट्रॅक्शन राहणार आहे हे न्यूक्लिअर अट्रॅक्शन करणार आहे जास्त अट्रॅक्शन राहणार आहे शेवटचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सचा देखील. A greater amount of energy is required to ionize element of the थर्ड ट्रान्झिशन सिरीज आणि त्यामुळे त्याला अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे काय होतं आहे, एनर्जी जास्त प्रोव्हाइड करावं लागत आहे इलेक्ट्रॉन्स निघायसाठी. द आयनायझेशन एन्थॅल्पीज ऑफ द एलिमेंट्स ऑफ द थर्ड transition series are therefore much higher than the first and second transition series. आपण या ग्राफमध्येच बघितलेलं आहे की जो ग्राफ आपण बघितला या ग्राफमध्ये डायरेक्ट दिसत आहे आपल्याला की जे फर्स्ट आणि सेकंड ट्रान्झिशन सिरीज आहे या फर्स्ट आणि सेकंड ट्रान्झिशन सिरीजमध्ये त्याचे जे फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी जी लागत आहे ती फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी फर्स्ट आणि सेकंड ट्रान्झिशन सिरीजमध्ये कमी लागत आहे आणि थर्ड आयनायझेशन सिरीजमध्ये जास्त लागत आहे, कारण त्यामध्ये 4F ऑर्बिटल आहे आणि 4F ऑर्बिटल्समध्ये पुअर शिल्डिंग इफेक्ट आहे आणि पुअर शिल्डिंग इफेक्ट असल्यामुळे जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस शेवटच्या इलेक्ट्रॉन्सला देखील स्वतःकडे टाईटली बॉन्ड करून ठेवतो, अट्रॅक्ट करून ठेवतो आणि त्यामुळे न्यूक्लिअर चार्ज हा जास्त असतो आणि न्यूक्लिअर चार्ज असल्यामुळे जास्त त्यामधलं शेवटचं इलेक्ट्रॉन्स काढायला डिफिकल्ट जातं आणि जास्त एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते आणि त्याचमुळे जो थर्ड ट्रान्झिशन सिरीज आहे ही थर्ड ट्रान्झिशन सिरीजची आयनायझेशन एन्थॅल्पी काय आहे, जास्त आहे ॲज कम्पेअर टू फर्स्ट आणि सेकंड. नेक्स्ट पॉइंट इज मेटॅलिक कॅरेक्टर. नेक्स्ट पॉइंट काय आहे, मेटॅलिक कॅरेक्टर. लो आयनायझेशन एन्थॅल्पी अँड वॅकंट डी ऑर्बिटल्स इन द outermost shell are responsible for the metallic character of the transition element. जी लो आयनायझेशन एन्थॅल्पी अँड वॅकंट डी ऑर्बिटल्स शेवटचं जे डी ऑर्बिटल्स असतो आउटरमोस्ट शेलचा जो वॅकंट डी ऑर्बिटल्स असतो हा काय असतो, रिस्पॉन्सिबल असतो कशासाठी, मेटॅलिक कॅरेक्टर शो करायसाठी. म्हणूनच आपण काय म्हटलेलं आहे, ट्रान्झिशन एलिमेंट्सला मेटल देखील म्हटलेलं आहे. ट्रान्झिशन आपण स्टार्टिंग फिजिकल प्रॉपर्टीज ज्या बघितलेल्या आहेत त्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये हेच म्हटलेलं आहे की ट्रान्झिशन एलिमेंट्स काय शो करतात, मेटॅलिक कॅरेक्टर शो करतात. ते कशामुळे, लो आयनायझेशन एन्थॅल्पी आणि वॅकंट डी ऑर्बिटल्समुळे. these favor of the formation of metallic bond and thus this element shows typical metallic properties. हे जे आहे लो आयनायझेशन एन्थॅल्पी आणि वॅकंट डी ऑर्बिटल्स हे काय करतात, फॉर्मेशन ऑफ मेटॅलिक बॉन्ड. यामुळे काय होतं आहे, मेटॅलिक बॉन्ड फॉर्म होत आहे आणि त्याचमुळे ते मेटॅलिक प्रॉपर्टीज शो करू शकतात. The hard nature of these elements suggests the formation of covalent bond in them. Hard nature of the elements suggests that the formation of covalent bond in them. त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड फॉर्म होतो, कोवॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. This is possible due to the presence of unpaired n-1d electron in this element. यामध्ये जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे ते कोवॅलंट बॉन्ड शो करतात, हार्ड इन नेचर आहेत आणि ते मेटॅलिक कॅरेक्टर देखील काय करतात, शो करतात. नियरली ऑल ट्रान्झिशन एलिमेंट हॅव सिम्पल हेक्सागोनल क्लोज पॅक्ड, क्युबिक क्लोज पॅक्ड और बॉडी सेंटर क्युबिक लॅटिस विच आर अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ट्रू मेटल. हे जे एलिमेंट्स आहे
ट्रान्झिशन एलिमेंट्स आहे, ह्या ट्रान्झिशन्स एलिमेंटमध्ये हेक्झागोनल क्लोज पॅक लॅटिस दिसतं, क्युबिक क्लोज पॅक दिसतं और बॉडी सेंटर दिसतं, जे की ट्रू मेटल्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि त्यामुळेच ट्रान्झिशन एलिमेंट्स काय आहे, ट्रू मेटल्स आहे. Next point is, in all the transition series the melting points steadily increase up to D5 configuration. जसं आपण D1 to D2 D3 असं D5 कॉन्फिगरेशनपर्यंत गेलो तर ट्रान्झिशन सिरीजमध्ये मेल्टिंग पॉईंट काय होत आहे, स्टेडीली काय होत जातं आहे, इन्क्रीज होत जात आहे. क्रोमियम एमो अँड टंगस्टन शोज हाय मेल्टिंग पॉईंट anomalous values of melting points in their respective series. जसं आपण D1 to D5 जात आहोत तर D1 to D5 जात असताना मेल्टिंग पॉईंट काय होत चाललेलं आहे, इन्क्रीज होत चाललेलं आहे, कारण D5 काय हाफ फील्ड आहे डीची, आणि नंतर जर तुम्ही D6मध्ये जात असाल तर ते काय होत जाईल, डिक्रीज होत जाणार आहे. क्रोमियम, मॉलिबियम अँड टंगस्टन काय होत आहे, यांच्यामध्ये काय असतं, मेल्टिंग पॉईंट व्हॅरी करत जात असतं. काय असतं, व्हॅरी करत जात असतं. अमोलमस म्हणजे डिफर, म्हणजे कमी किंवा जास्त. तर क्रोमियम, मॉलिब्डेनम अँड टंगस्टन हे जे 3 एलिमेंट्स आहे, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमधलं क्रोमियम, सेकंड ट्रान्झिशन सिरीजमधलं मॉलिब्डियम आणि थर्ड ट्रान्झिशन सिरीजमधलं टंगस्टन, हे काय करतात, हायेस्ट मेल्टिंग पॉईंट शो करतात आणि तेच मेल्टिंग पॉईंट शो करताना ॲनोमॉलस होत जातात. म्हणजे ॲनोमॉलसमध्ये म्हणजे डिफर करत जातात किंवा व्हॅरी करत जातात. मेल्टिंग पॉईंट्स काय होत जातील, तिथे चेंज होत जातील. ठीक आहे, रिस्पेक्टिव्ह सिरीजमध्ये. टंगस्टन्स अँटीसी डिस्प्लेस ॲनोमॉलस व्हॅल्यू ऑफ मेल्टिंग पॉईंट. तसंच मॅग्नीज पण दिसणार, अँटीसी पण दिसणार, यामध्ये पण सेम मेल्टिंग पॉईंट काय होत जाणार आहे, व्हॅरी करत जाणार आहे. म्हणजे 3 ते 5 हे जे एलिमेंट्स आहे, ह्या एलिमेंट्समध्ये काय होत जात आहे, मेल्टिंग पॉईंट काय होत जात आहे, चेंज होत जात आहे. आफ्टर दिस विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर द मेल्टिंग पॉईंट डिक्रीज रेग्युलरली. ह्या 5 जणांना सोडलं, CR, MO, W, MN आणि TC या एलिमेंट्सला सोडलं तर ह्या एलिमेंटला सोडलं तर इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर जसं इन्क्रीज होत चाललेलं आहे तसं मेल्टिंग पॉईंट काय होत चाललेलं आहे, डिक्रीज होत चाललेला आहे. सो नेक्स्ट टॉपिक इज मॅग्नेटिक प्रॉपर्टी. नेक्स्ट टॉपिक काय आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टी. द कंपाऊंड्स ऑफ ट्रान्झिशन मेटल एक्झिबिट मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ड्यू टू द अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन देअर ॲटम्स ऑर आयन्स. आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टी कोण शो करतो, असे एलिमेंट्स शो करतात की ज्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, ते ॲटम्समध्ये असो की आयन्समध्ये असो, असे एलिमेंट्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करतात की ज्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे. आणि आपल्याला माहीत आहे ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे आणि त्यामुळेच त्यांना आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन मेटल्स म्हणतो. वेन मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड, substances which are attract towards the applied magnetic field are called as paramagnetic, while the ones which are repelled are called diamagnetic. म्हणजे जेव्हा एखादा सबस्टन्स घेतलेला आहे, हा सबस्टन्स घेतल्यानंतर याला आपण काय केलेलं आहे, अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड काय केलेली आहे, अप्लाय केलेली आहे. तर जे अट्रॅक्ट होतात मॅग्नेटिक फील्डकडे जे अट्रॅक्ट होते त्याला आपण काय म्हणू, पॅरामॅग्नेटिक म्हणू. मॅग्नेटिक फील्डकडे जे अट्रॅक्ट होतात त्यांना पॅरामॅग्नेटिक म्हणू आणि जे रिपेल करतात त्यांना काय म्हणू, डायमॅग्नेटिक. आणि जे रिपेल्ड करतात त्यांना काय म्हणायचं, डायमॅग्नेटिक म्हणायचं. सम सबस्टन्स आर अट्रॅक्ट व्हेरी स्ट्रॉंगली, म्हणजे काही नुसतं अट्रॅक्ट करतात आणि काही जे सबस्टन्स आहे हे खूप जास्त स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतात. जे जास्त स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतात तशा सबस्टन्सला काय म्हणायचं, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. 3 सबस्टन्स आहे, फेरोमॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक. मग जेव्हा आपण एखादा सबस्टन्स घेतलेला आहे त्या सबस्टन्सला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेली आहे, तर तो सबस्टन्स जर मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होत असेल तर त्याला आपण
पॅरामॅग्नेटिक म्हणू, आणि रिपेल होत असेल त्याला डायमॅग्नेटिक म्हणू, आणि जास्त अट्रॅक्ट होत असेल, व्हेरी शॉर अट्रॅक्ट होत असेल, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होत असेल, तर त्याला आपण काय म्हणू, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणू. अमॉंग द ट्रान्झिशन मेटल्स आयरन, कोबाल्ट, निकेल आर फेरोमॅग्नेटिक. म्हणजे सगळ्या याच्यामधनं बघितल्यानंतर जे आयरन, कोबाल्ट आणि निकेल जे आहे हे फेरोमॅग्नेटिक आहे. का फेरोमॅग्नेटिक आहे? जेव्हा आयरन, कोबाल्ट, निकेलला आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर त्यावेळेस आयरन, कोबाल्ट, निकेल हे खूप जास्त स्ट्रॉंगली मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होतात, आणि त्यामुळेच त्यांना काय म्हटलेलं आहे, फेरोमॅग्नेटिक म्हटलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट इज, when magnetic field is applied externally, all the unpaired electron in these metals are their compound aligned in the direction of the applied magnetic field. यामध्ये काय म्हटलेलं आहे, जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक फील्ड एक्सटर्नली अनपेअर्ड इलेक्ट्रॉनना जेव्हा अट्रॅक्ट करता आहात त्यावेळेस अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे मॅग्नेटिक फील्डच्या अलाइन येतात, त्याच डायरेक्शननी येतात. फॉर एक्झाम्पल, जर मी मॅग्नेटिक फील्ड ही नॉर्थ डायरेक्शननी दाखली म्हणजे ठेवली, आणि इलेक्ट्रॉन्स नॉर्मली कोणत्या डायरेक्शननी असू शकतात, आता या साईडनी असेल, या साईडनी असेल, ईस्ट साईडनी, वेस्ट साईडनी, असं कोणत्याही डायरेक्शननी जेव्हा इलेक्ट्रॉन असतात, आणि आपण मॅग्नेटिक फील्ड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ही नॉर्थ साईडनी जर अट्रॅक्ट केली, तर अशा वेळेस हे जे इलेक्ट्रॉन्स आहे जे कुठल्याही साईडनी असतील ते काय करतील, ज्या साईडनी मॅग्नेटिक फील्ड आहे, जसं नॉर्थ साईडनी आहे, तर ते काय होतील, नॉर्थ साईडनीच इलेक्ट्रॉन्स देखील काय होतील, त्या डायरेक्शननी अरेंज होतील, अलाइन होतील. ड्यू टू दिस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज एनहान्स, आणि त्यामुळे त्यांची जी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आहे ही काय होते, एनहान्स होते, इन्क्रीज होते. कशामुळे? त्यांच्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे अस्ताव्यस्त असल्यानंतर त्यांना आपण एक्सटर्नल फील्ड ही मॅग्नेटिक फील्ड जेव्हा अप्लाय करतो त्यावेळेस ते त्यांचं जो इकडे तिकडे बिखरलेले असतात ते काय होतात, एका लाईनमध्ये, एका डायरेक्शनमध्ये, ज्या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे त्या डायरेक्शनमध्ये काय होतात, अलाइन होतात, आणि त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड काय होते, इन्क्रीज होते, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय होते, इन्क्रीज होते. दीज मेटल कॅन बी मॅग्नेटाइज्ड, दॅट इज दे behave like a permanent magnetic मोमेंट. ते बिहेव लाईक अ परमनंट मॅग्नेटिक मुवमेंट. जेव्हा तुम्ही त्यांना मॅग्नेटिक फील्ड देत असता त्यावेळेस ते अरेंज होण्याची जी त्यांची मॅग्नेटिक जे अरेंज होतात, हे अरेंज झाल्यानंतर दे ॲक्वायर परमनंट मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजे त्यांची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ही इन्क्रीज होते, आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इन्क्रीज होत असल्यामुळे ते काय बिहेव करतात, परमनंट मॅग्नेटिक मोमेंट बिहेव करतात. जसं तुम्ही सेफ्टी पिन वगैरे घेताय, त्याला आयरनला लावून दिलं तर ते काय थोड्या वेळ ते मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेट हे असल्यासारखी बिहेव करते, बट ते टेम्पररी झालं. मग ज्यावेळेस असे काही एलिमेंट्स आहे की ज्यांच्यामध्ये हे डायरेक्शन अलाइन्स एक साईडनं जेव्हा येतात त्यावेळेस त्यांनी काय करतात, म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इन्क्रीज झाल्यामुळे ते बिहेव कशासारखे करतात, परमनंट मॅग्नेटिक मुवमेंटसारखं बिहेव करतात. Each unpaired electron gives rise to a small magnetic field due to its angular momentum and orbital's angular. Each unpaired electron gives rise to a small magnetic field due to its angular momentum and orbital angular momentum. जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज करतं आहे, स्मॉल मॅग्नेटिक फील्ड होतं आहे, कारण त्यामध्ये दोन टाईप्सचे अँग्युलर मोमेंटम मोडतात, स्पिन अँग्युलर मोमेंटम अँड ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. आणि फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचे एलिमेंट्स आहे, हे कॉन्ट्रीब्युशन्स फॉर द ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज क्विंच्ड अँड हेन्स कॅन बी निग्लेक्टेड. तर यामध्ये बघा, जेव्हा आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज घेत आहोत तर फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये जे
फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचा आपण रो बघितले, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजची जी रो बघितली आहे यामध्ये अँग्युलर मोमेंटम जे आहे हे स्टॉप करू शकतो आणि त्यामुळे ते ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम काय करतात, निग्लेक्टेड करतात आणि आपल्याला फाइंड आउट काय करता येतं, स्पिन अँग्युलर मोमेंटम. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे इन्क्रीज होतात, राईज टू अ स्मॉल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची हे थोडीशी मॅग्नेटिक फील्ड काय होतं, इन्क्रीज होत आहे ड्यू टू कशामुळे, स्पिन अँग्युलर मोमेंटम आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. बट जे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे यामध्ये अँग्युलर मोमेंटम म्हणजे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमला आपण काय करू शकतो, स्टॉप करू शकतो आणि त्यामुळे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम काय केलं जातं, निग्लेक्टेड केलं जातं, गृहीत धरल्या जात नाही आणि त्याचमुळे आपल्याला जो स्पिन अँग्युलर मोमेंटम आहे हा काय करू शकतो, आपण फाइंड आउट करू शकतो. मग द फॉर्म्युला काय आहे, द स्पिन ओनली फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक मोमेंट इज म्यू इक्वल्स टू, इथे म्यू हवा आहे, एच नाही, म्यू इक्वल्स टू अंडररूट ऑफ n प्लस 2 बी एम. म्यू इक्वल्स टू n प्लस 2 बी एम. बी एम काय आहे, बी एम युनिट आहे. वेअर n इज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. n काय आहे, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे, n नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे. आणि बी एम म्यू काय आहे, म्यू इज द मॅग्नेटिक मोमेंट एक्सप्रेस बोहर मॅग्नेटॉन. बोहर मॅग्नेटॉन दॅट इज बी एम इज द युनिट ऑफ स्पिन अँग्युलर मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंट व स्पिन अँग्युलर असल्यामुळे मॅग्नेटिक मोमेंट आपण काय काढू शकतो, फाइंड आउट करू शकतो. आणि ती फाइंड आउट करताना फॉर्म्युला काय आहे, म्यू इक्वल्स टू अंडररूट ऑफ n प्लस 2 बी एम. बी एम बोहर मॅग्नेटॉन, इट इज अ युनिट ऑफ म्यू, मॅग्नेटिक मोमेंटचं युनिट आहे. आणि n काय आहे, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. जर आपण स्कँडियम, जर आपण n इक्वल्स टू 1 घेतलं, म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती घेतलं, 1 घेतलं, तर n इक्वल्स टू काय होणार, 1 इंटू रूट ऑफ n प्लस 2 म्हणजे 1 प्लस 2 इक्वल्स टू 3 इंटू 1 म्हणजे 3. तर व्हॅल्यू काय मिळणार, 1.73. म्हणजे एक सिंगल अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिक मोमेंट किती राहणार आहे, 1.73 बी एम. यामध्ये बघा एक टेबल दिलेलं आहे, या टेबलमध्ये स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियमचे 2, मॅग्नीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक दिलेला आहे. त्याचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय दिलेलं आहे, 3d0, 3d1, 3d2, 3d3, 3d4, 3d5, 3d6, 3d7, 3d8, 3d9, 3d10. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स काय आहे, 0. स्कँडियममध्ये नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 0 आहे, टिटॅनियममध्ये 1, व्हॅनेडियममध्ये 2, क्रोमियममध्ये 3, क्रोमियम 2 प्लसमध्ये 4, मॅग्नीजमध्ये 5. इथपर्यंत लर्न करायचे. त्यानंतर हे काय आहे, ॲज इट इज आहे, डिक्रीजिंग, सेम वरचं जसं आहे तसं आहे. 5च्या नंतर बघा 0, जेव्हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर मॅग्नेटिक व्हॅल्यू काय राहणार आहे, 0. त्यानंतर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन D1 टिटॅनियमचे असेल तर त्यामध्ये काय राहणार आहे, मॅग्नेटिक मोमेंट 1.73. D2 राहिली तर मॅग्नेटिक मोमेंट काय राहणार आहे, 2.84. क्रोमियमचे असेल तर त्यामध्ये 3.87. क्रोमियम 2 प्लसमध्ये त्याचं काय राहणार आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 4, तर त्याची व्हॅल्यू काय, 4.90. आणि त्यानंतर आहे मॅग्नीजची अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 5 आणि त्याचं मॅग्नेटिक मोमेंट काय, 5.92. आणि त्यानंतर बघा इथे 4, 8.37, 2.84 आणि 1.73 अँड 0 रिपीट झालेलं आहे 5 नंतर, म्हणून इथपर्यंत लर्न करा. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता किंवा फाइंड आउट पण करू शकता. फाइंड आउट करायला फक्त फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, म्यू इक्वल्स टू अंडररूट ऑफ n इन ब्रॅकेट n प्लस 2. सो त्यावरती एक प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम बघूया. न्यूमेरिकल बघा, कॅल्क्युलेट द स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंटम दॅट इज म्यू
of divalent cation of a transition metal with atomic number 25. आपल्याला काय काढायचं आहे, स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट म्यू काढायचं आहे ऑफ डायव्हॅलंट कॅटॅन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे +2 divalent cation of transition metal with atomic number 25. For element with atomic number 25, electronic configuration for its divalent cation will be. आता कॅटॅन त्यांचा डायव्हॅलंट कॅटॅन आहे म्हणजे 25 मधून आपल्याला काय करावे लागेल, 25 मधून 2 मायनस करावे लागेल म्हणजे 23 येईल आणि 23 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहावं लागेल. सो ऑर्गॉन 18 हे मग 3D 19, 20, 21, 22 आणि 23 आलेलं आहे. 23 कुठून आलेलं आहे, आपल्याला काय म्हटलेलं आहे, डायव्हॅलंट कॅटॅन म्हटलेलं आहे म्हणजे +2 हे 2 इलेक्ट्रॉन्स काय होतील, बाहेर निघतील आणि 2 इलेक्ट्रॉन बाहेर निघतील म्हणून आपण 25 मधून 2 काय केलेलं आहे, मायनस केलेलं आहे. इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला, 23 मिळालेलं आहे. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर तिथे आपल्याला किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसतात बघा. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसतात आणि 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसल्यामुळे आपल्याला सरळ सरळ पुट करायचं आहे. फॉर्म्युला काय आहे, म्यू इक्वल्स टू n+2 हा फॉर्म्युला. यामध्ये आपल्याला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे n काय आहे, 5 म्हणून म्यू इक्वल्स टू √5 + 2 दॅट इज 7 × 5 किती मिळतात, √35 आणि √35ची व्हॅल्यू काय, 5.92 BM. 5.92 BM. I hope all topics are clear to you. Thank you.